दादा मला अर्जंटमध्ये काही पैसे पाठवायचे आहेत, इथे कुठे बँकिंगची सेवा आहे का? आहे ना इथं नजदीकच आहे, हॉस्पिटलच्या समोर आहे. इथे समोर माई डिजिटल ग्रामीण सेवा. हो. ओके ओके, थँक्यू थँक्यू. दादा मला अर्जंटमध्ये पैसे पाठवायचे होते, होऊन जाईल ना लगेच. किती वेळ लागेल? 5 मिनिटं झाले का दादा? झाले डन. ओके थँक्यू. तुम्ही मराठी आहात का? हो. आपल्या इथं अजून कोणकोणती कामं केली जातात? आमच्याकडे सगळ्या प्रकारची शासकीय, निमशासकीय आणि बँकिंग सुविधा सर्व उपलब्ध आहेत. लाडकी बहिणीचे कोणाचे पैसे, KYC, PM सन्मान निधी, सगळ्या प्रकारची कामं, वोटर ID, पॅन कार्ड, आधार कार्ड सगळं अपडेट करून मिळतं. त्यांच्या इथं कोणती कोणती कामे केली तुम्ही इथं बघून घ्या. दादाला कधी पण तुम्ही कॉल करा, तुमची कोणतीही कामं कॉलवर देखील होऊन जातील. कमीत कमीत खर्चामध्ये ही तुमची कामं होऊन जातील. आधी मुंबईला होतो कामाला मी, चांगल्या पगाराची नोकरी होती, पण मला नोकरीचा कंटाळा आलेला. मराठी माणूस बिझनेसमध्ये उतरत नाही हे मला खोडून काढायचं होतं. आणि सेकंड, माझे आईवडील इकडे एकटेच राहत होते, मला त्यांना बघण्यासाठी सुद्धा इकडे यायचंच होतं. त्यामुळे मी हा निर्णय घेतला की स्वतःचा बिझनेस सुरू करीन. माझ्या एज्युकेशनचा आमच्या आजूबाजूच्या लोकांना कसा फायदा होईल, आणि मला पैसे कमवणे हा माझा मुख्य हेतू नाही आहे. समाजोपयोगी कामं करता येतील त्यासाठी मी मेहनत करतो. माझ्या वडिलांचं नाव खूप आहे इकडे, मी त्यांचं नाव जपण्याचा प्रयत्न करतोय. दादा खरंच खूप छान, आपल्या मराठी माणसांना खूप चांगला संदेश दिलास तू. अलिबागवरून तुम्ही रोहायला जाताना कोकबन इथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे दादाचा शॉप आहे. मराठी दादाचा नवीन स्टार्टअप आहे. मित्रांनो सपोर्ट करा.